हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता दोघं जण बोलत बसलेले असतात, कृष्णा आणि दुष्यंत. कृष्णा दुष्यंतला म्हणते, तुमचं मन कुणीतरी खूप तोडलंय असं वाटायलंय. काही झालंय का? बोलू शकता तुम्ही माझ्याशी. दुष्यंतला घडलेला प्रकार आठवतो, पण दुष्यंत कृष्णाला सांगणं टाळतो आणि म्हणतो, काही वेळेस अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे मनाला खूप दुःख होतं, वाईट वाटतं, पण सगळं काही सोडून पुढे चालावं लागतं. कृष्णा म्हणत असते, हे बघा, बऱ्याच वेळी आपल्याला आपल्यासाठी नाही तर आपल्या घरच्यांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यांच्यासाठी आपल्याला जगावं लागतं आणि काही वेळेस समज सहन बी करावं लागतं. त्यामुळं उगाचच्या उगाच तुम्ही नाराज होऊ नका. जे काही झालं असेल त्याच्यावरती फार विचार नका करू. पुढं जाण्याचा प्रयत्न करा. जेव्हा पुढं जायचा विचार कराल तेव्हाच तुम्हाला पुढं जाता येईल. समजते ना हो मला काय सांगायचं आहे ते? दुष्यंत म्हणतो, हो कळतं आहे मला. कृष्णाला तो सांगत असतो, पण बऱ्याच वेळी काही गोष्टी अशा असतात ना की त्या गोष्टींशिवाय आपण स्वतःचं आयुष्य इमॅजिनच केलेलं नसतं. कृष्णा म्हणते, हवं व्हय, पण तरी बी जर आयुष्यात अशी वेळ आली तर का आपण आपलं आयुष्य संपवून घेणार आहोत काय? नाही ना. मग त्यावेळेस तर पुढं जायलाच हवं. आणि जर पुढं जायचं असेल तर मागचं समजा पाठी सोडायला लागतं. बरं चला आता मी निघतो. एवढं बोलून कृष्णा तिकडनं जात असते. इतक्यात समोर एक आजी येऊन उभी राहते. तर आता दुष्यंतसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. त्या आजी दुष्यंत आणि कृष्णाला बघून म्हणते, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे तुमचा. आयुष्यभर सुखी राहाल. फक्त माझं म्हातारीचं एक काम कराल का? त्याबरोबर आता त्या दोघांना ती सांगते, हे बघा, ह्याच्या मंदिरात दिवे आहेत आणि ह्याच्यात तेल बी आहे. एवढं दिवे जाऊन त्या मंदिरात जाळा. माझा लेख हे नेहमी करायचा, पण आता तो नाही, म्हणून तुम्हासनी विनंती करायला. जावा की करा. त्याबरोबर आता कृष्णाही त्यांना सांगत असते, हे बघा आजी, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही उगाच आम्हाला काहीही काम सांगू नका. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे आम्ही करू. तर आजी म्हणते, असं नाही, थांबा. आणि मग ते काळी रिबीन कपच्या पिशवीतून काढते आणि त्या पिशवीत आता ती रिबीन बांधते त्या दोघांच्या हाताला आणि म्हणते, आता जाळा. दोघांनी बी एकेका हाताने काम करा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हे कसं शक्य आहे? आजी सांगतात, अगं ये पोरी, करशील की, जमल तुम्हासनी, करा की गं. अगं माझ्या लेकाची लाची इच्छा आहे ही, कर की कर, जमल तुला, भरायची आहे ती ईर. अगं लेकी कर की. आता ती आजी एवढी विनंती करत असते की मग दुष्यंत आणि कृष्णाचा नाईलाज होतो आणि ते दोघंही आता ते काम करायला तयार होतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, चल काळजी नको करू, जमेल आपल्याला, आपण दोघं व्यवस्थित जपून करू, मग होईल ते सगळं व्यवस्थित. मग आता दुष्यंत एक एक दिवा काढत असतो, कृष्णा एक एक दिवा काढत असते. त्यानंतर दोघं जण मिळून सगळ्या दिव्यांमध्ये वाती ठेवतात. वात ठेवून झाल्याच्या नंतर सगळ्या दिव्यांमध्ये एकत्र छान पद्धतीने तेलसुद्धा ठेवतात. त्याबरोबर आता लगेचच वात तेल सगळं ठेवून ते दिवे जाळून पेटवलेले असतात आणि सगळीकडे व्यवस्थित दिवे ठेवल्यानंतर थोडं थोडं दोघांनाही भाजत असतं. त्यामुळे दोघंही भाजलं की एकमेकाकडे बघतही असतात. छान सगळं सुरळीत सुरू असतं. बघता बघता सगळे दिवे लावून झालेले असतात. मग काय, दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं लगेचच आता त्या आजींकडे येतात आणि आजीला सांगतात, आजी तुम्ही सांगितलं होतं तसं सगळं तयार आहे. हे बघा, सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे. त्याबरोबर लगेचच त्या आजीसुद्धा खूपच जास्त खुश होऊन जाते. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं जे असतात ते एकमेकाकडे बघत राहिलेले असतात. तर त्या आजी, तुमचे लय लय उपकार झाले पोरांनो, एवढं बोलून तिकडनं पळ काढते. आता तुमचे उपकार झाले पोरांनो असं आजीने म्हटल्याबरोबर इकडे आता दुष्यंत याला पुन्हा एकदा त्या सगळ्या भूतकाळाची आठवण होते. दुष्यंत म्हणत असतो, बघ ना, भूतकाळ येऊन सारखा सारखा समोर उभा राहतो आणि मग मात्र आपल्याला काहीच करता येत नाही. कृष्णा म्हणते, तुम्ही फार विचार करताय ना, म्हणूनच तुम्हाला त्रास होतो. तुम्ही सोडून देत जावा गोष्टी, मग बघा आपोआप तुम्हाला कसं बरं वाटत जाईल ते. त्याबरोबर आता दुष्यंत हा म्हणत असतो की हो बरोबर आहे तुझं. मग कृष्णा म्हणते, चला आता मी निघते. कृष्णा तिकडनं जात असते आणि अचानक आता जोरजोराने विजा कडकायला लागतात. आता दुष्यंत विजांना घाबरतो आणि तो पटकन कृष्णाचा हात घट्ट पकडतो. दुष्यंतने हात पकडल्याबरोबर कृष्णा मागे बघते. दुष्यंतही कृष्णाकडे बघतो. त्याच्या लक्षात येतं की आपण कृष्णाचा हात धरला.
तो लगेच कृष्णाचा हात सोडून देतो. त्याबरोबर आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघंही जण रात्रभर मंदिरामध्ये झोपायचं ठरवतात. दोघं मंदिरामध्ये तिथे झोपतात. आता दुष्यंतचं लक्ष कृष्णावरती जातं. तर त्याच्या लक्षात येतं की कृष्णाला थंड वाटतंय, तिला झोपायला कुडकुडायला होतंय. मग काय, दुष्यंत लगेच उठतो आणि त्याच्या स्वतःच्या अंगावरती जो कोट असतो तो कृष्णाच्या अंगावरती घालतो. आता दोघंही जण गाढ झोपी गेलेले असतात. बघता बघता आता सकाळ होते. सकाळ झाल्याबरोबर आता मंदिराच्या आत ऊन यायला लागतं. ऊन आल्यावर कृष्णाला आता जाग येते. कृष्णा बघते तर काय, दुष्यंतने स्वतःचा कोट तिच्या अंगावरती पांघरलेला असतो. कृष्णा लगेच अलगद उठते, तो कोट दुष्यंतच्या अंगावरती पांघरते आणि मग आता देवाचा आशीर्वाद घेते आणि तिकडनं घरी जायला निघालेली असते. आता कृष्णाच्या मनातल्या एकही प्रश्नाचं उत्तर अजून कृष्णाला मिळालेलं नसतं, पण तरीही ती घरी जाते. तर इकडे आता भक्तीला मात्र कृष्णाची काळजी वाटत असते. ती विचार करत असते, कुठं राहिली ही कृष्णी, कधीपासून घरी नाही आलेली, काल रात्री बाहेर गेल्या, अजून पत्त्या नाही ह्या पोरीचा, कुठं जात्या काय करत्या काही कळतच नाही मला, कधी येईल ही पोरगी मला काही बी कळना झालं आहे, कुठं गेली असेल, काय झालं असेल, काहीतरी तर सांगून जाण्याची रीतभात असते का नाही, येऊच दे हिला घरी, मगच बघते जरा हिच्याकडं, अशी कुठं बी कशी काय निघून जाते ही, मला तरी कमीत कमी सांगून जायला नको का, आईला नाही जात ते समजा ठीक आहे, पण माझं काय, येऊ दे ह्या पोरीला, मी बघतोच हिच्याकडं आता, असा विचार आता ती करत असते. इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा आल्याबरोबर लगेचच ती उठून उभी राहते आणि कृष्णाकडे येते. कृष्णाला म्हणते, कृष्णा अगं काय तुझं, कुठं होतीस तू काल रात्रीपासनं, अगं किती हुडकलं मी तुला, तू मला कुठं बी नाही गावलीस, कुठं होतीस. त्यावर कृष्णा सांगते, मी मंदिरात होतो. त्याबरोबर आता लगेचच भक्ती तिला म्हणते, बरं चल आता एक काम कर, आता पटपट माझ्याबरोबर चल, आंघोळ करून घे, आवरून घे आणि काहीतरी खायला घेऊन घे, ये ये ये, मॅ मस्तपैकी गरम गरम पिठलं भाकरी बनवायलो, पिठलं भाकरी खा म्हणजे तुला जरा बरं वाटेल, आणि काळजी करू नका, आपली आई घरात नाही आहे, आई घरात असती तर तुला काळजी करायची गरज होती, पण आता आई नाही म्हणल्यावर तू निवांत बसून खाऊ शकशील, चल लवकर. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बघते थांब की गं. त्यावर भक्ती म्हणते, काय गो कृष्णे काय झालं. तर आता कृष्णा भक्तीला सांगत असते, भक्ते अगं आता माझं लगीन होणार, आता मला सासर कसं घावतंय ते तर आपण बघितलंच, आयुष्यभर त्या जयकांचा त्रास मला काढायचा आहे, हे माहीत असताना भी मी ह्या लग्नाला तयार झालो आहे. तुला माहिती आहे का गं कशासाठी, फक्त आईसाठी आणि पूजीसाठी. अगं जेव्हा बा गेला तेव्हा आईनं मला कधीच उराजवळ कवटाळलं नाही किंवा मी तिची पोर आहे असं ती कधीच म्हणली नाही. बा गेला आणि माझं समजा संपलं बघ जग, तो होता तोवरच माझं काही ते होतं, तो गेला आणि आता माझं माहेर पण बी संपणार, आता मला ना हक्काचं माहेर राहिलं आणि सासर तर जाऊ दे त्याच्याबद्दल तर बोलायच न गं, पण बघते आता माझ्याकडे काहीच नाही राहिलं गं, खरंच आज खऱ्या अर्थानं काहीच नाही आहे माझ्याजवळ. आता भक्ती ही सुद्धा खूप भावूक होते ज्यावेळेस कृष्ण असं म्हणते की आता माझ्याकडे माहेरसुद्धा हक्काचं उरणार नाही आहे, कारण आता मी लग्न करून जाणार आणि सासरी तर तिकडे जयकांची सगळी नाटकंच मला सहन करावी लागणार आहेत आयुष्यभर, कारण तो माझ्याशी कधीही चांगलं वागणार नाही. मग आता भक्तीलासुद्धा कृष्णाचं वाईट वाटतं आणि इतकं वाईट वाटतं की त्या दोघीही बहिणी एकमेकीला घट्ट मिठी मारतात आणि ढसाढसा अगदी धाय मोकळून रडत असतात. तर कृष्णाला आता ती समजावते की हे बघ रडू नगस कृष्णे, समज चांगलं होईल. त्यावर कृष्णा म्हणत असते, नाही बघते आता काय बी चांगलं नाही व्हायचं, जे व्हायचं होतं ते समज होऊन गेले, जाऊ दे. आता दोघीही बहिणी एकमेकीचे डोळे पुसतात, दोघी बहिणी एकमेकीला धीर देत असतात. इतक्यात त्या ठिकाणी सावित्री पोहोचते. सावित्री आता कृष्णाला रडताना बघते, भक्तीला रडताना बघते, तरीही निर्लज्जासारखी बोलते, अगं ए कृष्णे आता रडते कशाला, आता रडायचं नाही, आता हसायचं, आता हसायचं, नाचायचं, बागडायचं, हे बघ काय आणलंय म्या. त्याबरोबर कृष्णा बघतच राहते. तर त्याच्यामध्ये आता जे काही सौभाग्याची लेणी असतात ती सगळी आलेली असतात. आता लगेचच सावित्री सांगायला लागते, अगं कृष्णे हे बघ हे समज तुझ्यासाठी आलं आहे जिपरे, हे बघ हे दागिने, हे नेकलेस, ह्या बांगड्या, ह्या पाटल्या, हे कानातलं, ही नथ समज तुझ्यासाठी आहे, कळलं का, चल 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 भारोभार आटपून घे जा लवकर.
ठीक आहे, ही साडी नेस आणि पहिली तयार होऊन ये जा. बघ की काय मस्त पिवळी धमक साडी आहे ती. जा 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 नेस लवकर नेस. आणि मग आता आई एवढी घाई करत असते की कृष्णा आणि भक्ती दोघी बी एकमेकीच्या तोंडाकडे बघतात आणि बघतच राहतात. खरं बघायला गेलं तर कृष्णी आणि भक्ती दोघींनी बी आई जे काय करायले ते अजिबात पटत नसतं. दोघींच्या बी डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण आता आईला त्यांना नाही बी बोलता येत नसतं. मग काय, आई तिथं ते समज ठेवते आणि सावित्री बाहेर कामासाठी निघून जाते. भक्ती आणि कृष्णा दोघी बी त्या समद्या कापडांकडे बघत राहतात. भक्ती कृष्णाला डोळ्यानं खुणावते, घे जा आता ती साडी घे आणि जाऊन नेसून ये. तोवर मी तुझ्यासाठी खायला करतो, जा उठ. त्याबरोबर मग मात्र आता कृष्णीचा नाईलाज येतो. सौताचा मृत्यूच जवळपास तिला नजरेसमोर दिसत असतो. मनाविरुद्ध लगीन म्हणजे एखाद्या पोरीचा मृत्यूच नाही का. मग आता काय, कृष्णी हे लगेचच अलगच त्यातली साडी फक्त खेचून काढायचा प्रयत्न करते. ते समजे दागिने, त्या बांगड्या, ते समजा काही तिथं तसंच असतं. कृष्णी त्या समद्या गोष्टींकडे एक डाव फकस्त नजरवर करून बघते आणि अलगद साडी खेचत असताना ते समजे दागिने खाली कोसळून पडतात. आता त्याच्यामध्ये हिरवा चुडा जो दिलेला असतो तो सुद्धा खाली पडलेला असतो. आता हिरवा चुडा पडल्याबरोबर तडातडा बांगड्या फुटतात. इतक्यात तिथं बांगड्यांच्या आवाजानं सावित्री येतात. आता सावित्री तिकडे येऊन बघते तर काय, अरे बांगड्या पडल्या फुटल्या. सावित्री आता लई चिडते आणि म्हणते, अरे हे समजा काय केलं तुम्ही, कळतंय का तुम्हा दोघीसनी? अरे हा किती मोठा अपशकुन आहे. बांगड्या फुटल्या. आणि मग आता ती त्यातली बांगडीची एक काच उचलत्या आणि वर बसत म्हणत्या, बांगड्या फुटल्या, आता काय करायचं काय आता ह्या पोरीचं, हे लई मोठं पाप आहे, ही लई मोठी गोष्ट आहे. त्याबरोबर आता मात्र इथं भक्ती घाबरते. भक्ती कृष्णीकडे बघते आणि कृष्णीला खुणवते, कृष्णे काय ग करायचं आता. कृष्णी तिला म्हणते, तू काळजी करू नको तायडे, समजा होईल व्यवस्थित. तर आता इथं गावातली लोक ही बाळजाबाईसनी धमकी द्यायला लागतात. समधी लोक बाळजाबाईंनी म्हणत असतात, बाळजाबाई हे बघा, कृष्णीच्या लग्नाचा जो काही निकाल लावायचा असेल तो लावा, लगीन लवकरात लवकर निकालात काढा आणि त्या जयकांतला शोधून बी आणा, नाहीतर बघा आम्ही सोडणार नाही तुम्हासनी. कृष्णीचं लगीन ह्याच मंडपात व्हायला पाहिजे. तुम्ही शबूत दिला आहे आम्हास नमदेसनी, तसा शबूत पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्याबरोबर मग मात्र आता हे समजा काही दुष्यंत बघत असतो. अर्थात आपल्या आईला एवढं कोणी बोलते आणि आपण गप्पू भरवून ऐकायचं. कोणत्याच लेकराला सहन नाही व्हायचं. दुष्यंतलाही सहन नाही होत. दुष्यंत मध्ये पडतो आणि लगेच त्या माणसाच्या हातातली काठी धरतो आणि त्याला म्हणतो की एवढाच जर माझ्या आईचा शब्द महत्त्वाचा असेल ना, तर म्या करतो कृष्णाशी लगीन. मग तर झालं, आता म्या करतो लगीन. असं जसाच दुष्यंत बोलतो, बाळजाबाईंच्या भुवया उंचवतात. आता अर्थात बाळजाबाईंना असं अजिबातच वाटत नसतं की दुष्यंतचं लग्न हे त्या कृष्णाबरोबर व्हावं. तर दुष्यंत हा त्या समद्या गावकऱ्यासनी म्हणतो, म्या माझ्या आईची मान कधी बी खाली झुकू देणार नाही. मग त्यासाठी अगदी मला काही बी करावं लागलं नवं तरी बी माझी तयारी आहे. म्या माझ्या आईसाठी काही एक करू शकतो. बाळजाबाई ह्या आता लगेचच जयकांत कुठं आहे त्याला शोधण्याच्या सक्त ताकिदी देऊन टाकतात. त्याबरोबर आता इथं मनातल्या मनात रांगडे पाटील मात्र खूपच खुश असतात, कारण आता त्यासनी जे हवं असतं ते झालेलं असतं. कृष्णा आता या घरची सून झालेली असते. त्याबरोबर आता इथं हे ठरवतात की आपण कृष्णाबरोबर कायम चांगलं वागायचं. पण इतक्यात कृष्णा पटकन म्हणत्या, पर मला हे लगीन नाही मान्य. आता मला हे लगीन मान्य नाही असं जेव्हा कृष्णा म्हणते तेव्हा समधीच लोक कृष्णाकडं बघायला लागतात. अगदी एकटक बघत असतात. कोणालाच काय बी कळत नसतं नेमकं ही कृष्णा असं का बरं बोलायला लागली असेल. कृष्णीच्या मनात नेमकं चालू तरी काय असेल, काही नाही म्हणाली. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बघितलंच दुष्यंत, अरे ही गावची पोर अशीच असते. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही आई, मी करेन तिच्याशी लग्न. आणि मग आता दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, खरंच मी करेन तुझ्याशी लग्न. कृष्णा काहीच बोलत नसते, ती गप्पच असते. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, खरंच सांगतोय मी करेन हिच्याशी लग्न. आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर त्याला आता हे समजून दाखवा आणि आजच्या पुरतं इथंच थांबू.
तुम्हाला काय वाटतं, आता तरी जयकांत येणार आहे वे? नाही येणार तो, कळलं का? असं आता बाळजाबाईसनी त्यांचा नवरा सांगतो. आणि मग लगेचच दुष्यंत समजा लोकांसनी म्हणतो, म्या करणार कृष्णाशी लगीन, म्या सवता. आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल्सनी सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीनं घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. आता तुम्हासनी काय वाटतं, नक्की काय घडणार? दुष्यंत लग्नाला तर तयार झाला आहे, पण कृष्णा दुष्यंतकडनं सवताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधून घेणार का काल जे काही घडलं आहे त्यामुळे ती नकार देणार? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चला आता खरंच धन्यवाद. येतो आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. धन्यवाद.